दोन टाईपचे मोशन असतात, एक असतं लिनियर मोशन, ओके, आणि दुसरं असतं रोटेशनल मोशन. जर आपल्याला हे दोन्ही मोशन समजून घ्यायचं असेल तर आपल्याला याच्याशी रिलेटेड काही टर्म्स समजून घ्यावं लागेल. सो फर्स्ट टर्म आपल्या सर्वांना माहिती आहे, फर्स्ट इज युअर डिस्प्लेसमेंट. ओके, जे आपण शो करतो एक्सनी, त्याचं युनिट काय असतं एम, हे सर्वांना माहीत असायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. तर आपण सेम डिस्प्लेसमेंट, जर रोटेशनल मोशन असेल तर डिस्प्लेसमेंट काय होईल तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, जे आपण शो करतो थीटाने, त्याचं युनिट काय असेल तुमचं रेडियन. ओके, सेकंड, जर तुला डिस्प्लेसमेंट झालं तर तुमची वेलोसिटी. ओके, वेलोसिटी इज इंडिकेटेड बाय द v. व्हॉट इज वेलोसिटी? इट इज डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. युनिट इज मीटर पर सेकंड. ओके, सेम जर वेलोसिटी इन द रोटेशनल मोशन इज इंडिकेटेड बाय दिस अँग्युलर वेलोसिटी. ओके, इंडिकेट बाय द w. जर इथे v इज इक्वल टू dx बाय dt होत असेल तर यहाँ पे w इज इक्वल टू d थीटा बाय dt. सो यूनिट विल बी रेडियन पर सेकंड, एंगुलर डिस्प्लेसमेंट पर यूनिट टाइम. थर्ड टर्म डिस्प्लेसमेंट हो गया, वेलोसिटी हो गया, देन योर एक्सेलरेशन. Okay, acceleration indicated by the a. It is dv by dt. Unit is meter per second square. Okay, so acceleration in rotational motion क्या होगा आपका angular acceleration. Acceleration indicated by the alpha. Indicated by the alpha. Angular acceleration is angular velocity per unit time. Indicated unit is radian per second square. Okay, so you got all the three basic terms: displacement, velocity and accelerations. Remaining changes when motion changes from linear motion to rotational motion, आपको कौन से terms किस तरह से vary करना है, that you have to see. तो fourth is your मास. ओके, एम. तो अगर रोटेशनल मोशन होगा तो आपका क्या होगा वहां पे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इंडिकेट बाय दिस आई. टर्म हो गई फोर्स. ओके, वी नो एफ फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलेशन, फादर इज इक्वल टू मास इंटू एक्सलेशन. सेम अगर आपको फोर्स रोटेशनल मोशन में निकालना होगा तो आप इंस्टेड ऑफ द फोर्स यू विल यूज द टर्म टॉर्क. ओके, इंडिकेट बाय दिस टॉर्क. ओके, टी इज इक्वल टू, जैसे यहाँ पे एम के जगह पे आपका आएगा आई इंटू एक्सलेशन. एक्सलेशन जगह आएगा आपका एंगुलर एक्सलेशन, टी इज इक्वल टू आई अल्फा. सिक्स टर्म. ओके, सपोज आपको वर्क निकालना है, वी नो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, सेम जर तुम्हाला वर्क रोटेशनल मोशन मध्ये काढायचं आहे तर वर्क विल बी लाईक फोर्स की जगह आपका टॉर्क मल्टीप्लाय दिस अँगुलर डिस्प्लेसमेंट, टी इज इक्वल टू टाउ इंटू थीटा. ओके, सपोज तुम्हाला कायनेटिक एनर्जी काढायची आहे, वी नो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. सेम जर तुम्हाला कायनेटिक एनर्जी अँगुलर रोटेशनल मोशन मध्ये काढायची असेल तर काय होईल 1/2 एमच्या जागी होईल तुमचा आय, व्हीच्या जागी तुमचा ओमेगा स्क्वेअर, आय ओमेगा स्क्वेअर. सो दीज आर द टर्म्स यू नीड टू अंडरस्टँड व्हाईल स्टडिंग लिनियर मोशन अँड रोटेशनल मोशन.